या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। महाराष्ट्रातील बेरोजगारी। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे यंदाही राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न काही ठिकाणी मांडला गेला। निवडणुकात अभ्यासपूर्ण भाषणाची झालीत का हे एकदा तपासून घ्या, म्हणजे आपली निवडणूक कोणत्या बाजूला झुकते, महत्त्वाचे आणि अमहत्त्वाचे मुद्दे यात किती फरक आहे हे आपल्याला लक्षात येईल। असो, आता सारं काही होऊन गेलं आहे। महाराष्ट्राच्या शेतकरी, तरुण, गोरगरिबांच्या प्रश्नाला निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्राधान्यक्रम देतील अशी भाबडी आशा ठेवूया। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे। लोकसंख्या 10 कोटीच्या पुढे गेली आहे। जनगणना उपलब्ध नसल्याने सत्याकडेवरी आपल्या पुढे लगेचच उपलब्ध होणार नाही। महाराष्ट्रातील तरुणांमधील बेरोजगारीचे चित्र भयानक आहे। सध्या स्थितीत वयोगट 15 ते 29 मधील बेरोजगारी लोकसंख्येच्या तुलनेत 10.8% इतकी आहे। ही स्थिती अतिशय गंभीर म्हणता येईल। सर्वच क्षेत्रांमध्ये नोकरी भरती निघाल्याच्या बागुलबुवा केल्या जातात। प्रत्यक्षात किती जागा भरल्या याची आकडेवारी जनतेपुढे येत नाही। माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा मिळालेली माहिती पूर्णतः सत्य असेलच असं सांगता येत नाही। विधानसभेमध्ये सुद्धा चर्चेवेळी जे आकडे उपलब्ध होतात त्यातून जनतेसमोर सत्य स्थिती येतेच असं नाही। सत्ताधाऱ्यांनी एखादी आकडेवारी सांगितली की विरोधकांनी त्याच्या परस्पर विरोधी दुसरी आकडेमोड सांगायची। यात खरं काय खोटं काय हे जनतेपर्यंत पोहोचतच नाही। देशामध्ये महाराष्ट्रातील गरिबीची आकडेवारी किंवा सर्वे नुकताच प्रसिद्ध झाला आहे, तोही गंभीर आहे। एकूण उत्पन्न चांगलं असलेल्यामध्ये काही वर्षापूर्वी क्रमांक 1 वर असलेला महाराष्ट्र आता 7व्या क्रमांकाच्या पुढे गेला आहे। आपल्यापेक्षा छोटी राज्य वेगाने पुढे जात आहेत। ही राज्य आपलीच आहेत, त्यांची प्रगती अभिनंदनास पात्र आहे। पण आपण मागे का? यावर कधीतरी आपण आत्मचिंतन करणार की नाही? नोकऱ्या उपलब्ध नाहीत म्हणून मधल्या काळात सरकारनं स्टार्टअप सारख्या योजना काढल्या, उद्योजक पुढे यावेत या दृष्टीने प्रयत्न केले। पण प्रत्यक्षात लालफितीचा कारभार इतका गंभीर आहे की कागदपत्र गोळा करण्यात उद्योजक कोमेजून जातो। मग ते सरकारी यंत्रणेतील असो किंवा विविध दाखले मिळवण्यासाठीची कसरत असो। बँका कर्ज देताना इतका त्रास देतात की कुठेतरी नोकरी केलेलीच परवडली असं त्या तरुण स्टार्टअप उद्योग करणाऱ्याला वाटू लागतं। सरकारी यंत्रणेला हे सारं माहीत नाही असं नाही, पण वेळ पुढे ढकलून न्यायची, विरोधकांवर काहीतरी आरोप करायचे आणि विषय भलतीकडेच न्यायचा। विरोधकही अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मांडत नाहीत। आज शिक्षक, प्राध्यापक रोजंदारीवरती शिक्षण क्षेत्रात काम करतात, हे भूषणावर आहे का? खात्रीची नोकरी मिळत नाही म्हणून अनेक इंजिनियर, डॉक्टर हे मानधनावरती नोकरीसाठी जातात। राज्यातील सध्याच्या सरकारनं प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये तरुणांकडे उपलब्ध होतील या दृष्टीने सध्या 6 महिन्यासाठीची नोकरी अनेक ठिकाणी उपलब्ध केली आहे। त्याला प्रतिसाद मिळतोय, पण यातून खरोखरच तरुणाईला प्रेरक असं काही मिळणार आहे की नाही? बेरोजगारी वाढत गेली, राज्य मागं पडत गेले, आपण केवळ गाव गप्पांमध्ये गुंतलो आहोत। राज्यामध्ये नोकऱ्या खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, पण किरकोळ कामासाठीच्या नोकऱ्या करण्यास महाराष्ट्रातील तरुण तयार नाहीत। परराज्यातून मजूर आणावे लागतात असेही सांगितलं जातं। आता अगदी शेतीच्या कामासाठीही परराज्यातील तरुणांना बोलवलं जातं। मग महाराष्ट्रातील बेरोजगारीचा आकडा आहे त्या ठिकाणीच तो राहिला आहे। सौजन्य अविनाश कुलकर्णी, दैनिक सांज। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।